जॉबमुळे माझी कामांची इतकी गडबड होते आहे की काय सांगू तुम्हाला. म्हणजे 1च्या आत माझे कपडे सुकून घरात आले पाहिजे असं काहीसं माझं रुटीन चाललंय. कारण 1-1:30 नंतर पिहू आला की टब भरतो आणि त्यानंतर मग कपडे मला वाळायला घालता येत नाहीत. घातलेले असले तरी ते हवेने त्यात पडून ओले होऊ शकतात. त्यामुळे बरं चला, आता मला पूजा करायची आहे. हाय, नमस्कार. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त, मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघा, म्हणजे आज ठरलेलंच माझं की आज व्हिडिओची सुरुवात मस्त देवपूजेपासूनच करते. काय होतं, म्हणजे मला कसं सकाळी 7-8 जास्तीत जास्त 9 वाजेपर्यंत देवपूजा केलेली फार आवडते. सकाळी सकाळी मस्त अगरबत्ती, धूपबत्ती, कापूराचे वासनं सर्व घर दरवळतं आणि त्यामुळे आपला मूडही छान राहतो, घर मस्त प्रसन्न वाटतं. पण काय होतं, कितीही प्रयत्न केला ना तरी मला बऱ्याचदा पूजा करायला वेळ होतो. आणि कारण म्हणजे आरोहीच्या पप्पांची शिफ्टमधली ड्युटी. आता ज्या बायकांच्या नवऱ्यांची अशी शिफ्टमध्ये ड्युटी असेल त्या नक्कीच माझ्या फिलिंग्ससोबत जे आहे रिलेट करतील. कितीही प्रयत्न केला ना एक रुटीन ठेवायचा किंवा कामांच्या वेळा ठरवायच्या, तरी पण त्यानं बऱ्याचदा विस्कटतात, खूपदा विस्कटतात. कारण कधी म्हणजे आपलं काम चाललेलं असतात, आरोहीचे पप्पा ड्युटीवर जात असतात, मग तेव्हा ते ठेवावं लागतं बाजूला, आधी त्यांच्यासोबत बोलावं लागतं. किंवा एखादं काम चाललेलं ते येतात, म्हणजे खूप वेगवेगळे, म्हणजे आता सांगू शकत नाही मी, इतकं जमलिंग होतं ना, कळत नाही. कितीही रुटीन सेट केलं ना तरी यांच्या या वेळेनुसार जे आहेत मग कामामध्ये चेंजेस होतातच होतात. सो चला, ज्यांच्याकडे असं ही सिच्युएशन ते मला नक्की रिलेट करतील. बरं चला, आज पूजा झाली, मस्त छान फ्रेश वाटतंय. जरा लेटच झालं पण ठीक आहे. आता मला तुमच्यासोबत मस्त एक चटपटी डिश जी आहे शेअर करायची आहे. आमच्याकडे उन्हाळ्यात लग्न म्हटलं वऱ्हाड, आता विदर्भात, सॉरी, आमच्याकडे वऱ्हाड म्हणतात विदर्भालाही. सो लग्न म्हटलं की आंब्याची कैरीची लुंजी असते, म्हणजे असतेच बघा. नावच काढते तोंडाला पाणी सुटतंय माझ्या. चला, आज मीही ठरवलं यावर्षी आणखी, म्हणजे कितीही दिवस झाले कैऱ्या घरी येत आहेत, पण आज बनवते, उद्या बनवते, करता करता माझी कैरीची लुंजी बनवायची राहिलेलीच. सो आज शुक्रवार आहे आणि आज पुन्हा बाजार येणार आहे. त्याआधी म्हटलं ह्या कैऱ्या संपवायच्यात, फ्रीज क्लीन करायला घेतलं तेव्हा लक्षात आलं. सो चला, आता मस्त चटपटीत अशी कैरीची लुंजी सर्वात आधी तुमच्यासोबत शेअर करते. खूप इझी रेसिपी आहे खरं तर. कैऱ्या तशा तर मी म्हणजे मार्केटमधनं आणल्या तुम्हाला माहीत आहे, सर्व व्हेजिटेबल म्हणजे धुवूनच फ्रीजमध्ये ठेवत असते. पण आता म्हणजे लगेच त्यांची मला भाजी करायची आहे, लुंजी बनवायची आहे त्यामुळे. आणि त्या कशा फ्रीजमध्ये थंडगार असतात. सो नॉर्मल टेम्परेचरवर आणण्यासाठी मी खरं तर त्या वॉश केल्यात, छान असे मोठे मोठे पीस केलेत त्याचे. आणि त्यानंतर भरपूर एक मोठा गाठा जो आहे लसूण निवडून घेतला आणि तो ना असा जाडसरच जो आहे मला आता कुटून घ्यायचा आहे. वाटून म्हणणार नाही मी फक्त त्याला कुटते आहे आणि तोही असा अर्धवट. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम केल्यानंतर त्यामध्ये भरपूर मोहरी घातली, जिरं घातलं आणि हिंग घालायला विसरायचं नाही, हिंगाचा मस्त फ्लेवर येतो. त्यानंतर भरपूर कढीपत्ता घालायचा आणि भरपूर लसूण घालायचा, लसूणमुळेही ना मस्त लागतं. सो ते सर्व परतून झालं की त्यामध्ये मग एक मोठा चम्मच तिखट, जिरेपूड, धनेपूड आणि हळद घालायची. मसाले वगैरे मी यात काही घालत नाही. आणि मसाले छान परतून झाले, त्याला तेल सुटलं की लगेच मग त्यामध्ये कैऱ्या टाकायच्या. इतकी सोपी रेसिपी आहे खरंच कैरीची लुंजी बनवायची, पण इतकी भन्नाट लागते ना, खरं सांगते. म्हणजे जेवायला बसलं तुम्ही 1-1.5 पोळी जेवत असाल तर 2-2.5 पोळ्या तर आरामात तुम्ही या भाजीसोबत, या लुंजीसोबत खाऊन जाल. आणि एकदा बनवून ठेवली ना तर 8-10 दिवस ती आरामात म्हणजे टिकते. पण आमच्याकडे ती टिकत नाही, कारण सर्वजण आवडीने खातात, त्यामुळे 2-1 दिवसात ही लुंजी संपून जाईल. त्यामध्ये आता मी 2 ग्लास पाणी घातलं आणि आत्ता घालते आहे त्यामध्ये अर्धी वाटी गूळ. आता जर तुम्ही कैऱ्या अशा कलमी घेतल्या तर अर्धी वाटी घाला, पण तुम्ही ज्या आंबट गावरान कैऱ्या घेतल्या तर मात्र जास्त घालावा लागेल. सो आता पुन्हा याला मला 10-1 मिनटं मीडियम फ्लेमवर छान शिजवून घ्यायचं आहे. 10-1 मिनटातच आपली लुंजी इतकी छान तयार होते.
पाण्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्यानुसार ठरवू शकता. म्हणजे तुम्हाला जर लुंजीमध्ये जास्त रस्सा, छान रस्सेदार लुंजी हवी असेल तर तुम्ही जास्तही पाणी टाकू शकता. मलाही तशीच आवडते, पण फारही असं पातळ रस्सा नको आहे मला. त्यामुळे मी 2 ग्लास घातलं. आता कैऱ्या शिजता पाणी आटतंच आणि एवढं जे आहे माझ्या लुंजीमध्ये मग रस्सा शिल्लक राहतो. आता कुणाकुणाला ही रेसिपी बघून लग्नातल्या लुंजीची आठवण झाली ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा. आज जेवणामध्ये मी छान चिवचिवची भाजी केली होती आणि म्हणून मला खरं तर लुंजीची आठवण आली, कारण ती कोरडी कोरडी होऊन जाते. मग आता काहीतरी म्हणजे रस्सेदार भाजी किंवा वरण वगैरे केल्यापेक्षा म्हटलं चला मस्त लुंजी म्हणजे बनवूयात. आणि बघा अशी गरम गरमच मी टेस्ट करते आहे, कारण तिला पाहून माझ्याच्याने काही कंट्रोल होत नव्हतं. चला आता माझं जेवणाचं ताटही रेडी आहे, पटपट जेवण करते आणि नंतर तुम्हाला भेटते. छान शाळेतनं आल्यावर जेवण करायचं, त्यानंतर झोपायचं. तर आमचं बाळ बघा इथे काय रिकामी कामं करते. पिऊ हे तुझ्या ब्लेझरची आहे का रे? हो ना, हे बटन. आम्ही एक नवीन गोष्ट शिकतोय आज. शिकलेला आहे, शिकतोय नाही आम्ही, ती शिकलेली आहोत. सिंचन पाहून दाखवते बघा तुम्हाला. सो पिहू इथे बटन कसं लावायचं ते शिकलेला आहे, प्रॅक्टिस करतोय. आणि बटन आम्ही लावतो आहे रुमालाला. किती बटन लावले बेटा आतापर्यंत? म्हणजे आम्हाला काहीतरी रिकामी कामं पाहिजे असतात. आता ड्रॉइंग करायचा कंटाळा आला. आज मम्मीची सर्व कामं झालेली आहेत पिहू शाळेतनं यायच्या आधी, नाही तर कामात मदत केली असते त्याने. हो ना पिहू? नसते केली मला कामात मदत. आणि आता एक माझं मोठं काम कमी झालं बघा. आता कधीही पिहूच्या शर्टची किंवा त्याच्या पप्पांच्या शर्टची बटन तुटली का ते काम मी पिहूला देत जाईल आता. हो ना? मग आज कशाला करताय? रिकामे कामं. बरं चला याला याची रिकामी कामं करू देते. मला भरपूर कामं आहेत, मी माझी कामं करते. तुझ्यासोबत खेळायला कामं नाहीत का मला दुसरे? ए बघ किती छान लावलं माझ्या पिहूने बटन. बघू तर ते. हे जे मॅग्नेट आहे ना ते आरोहीच्या पप्पांनी आज बघितलं. आज त्यांनी ऑब्झर्व केलं. हे मॅग्नेट बनवून आता जवळपास 2 दिवस तरी झाले. मी कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे हे बनवलेलं. म्हणजे 3-4 दिवस झाले हे मॅग्नेट इथेच लावून आहे. आणि आरोहीच्या पप्पांनी आज ऑब्झर्व केलं आणि त्यांचे एक्सप्रेशन असे होते ना, तुमच्यासोबत जर शेअर केले असते तुम्ही पोट धरून धरून हसल्या असता. पहिलं सेंटेन्स तर हेच होतं, तू आणि तुझी झाडं. आणि हीच जागा एक बाकी होती नाही, आता इथेही झाडं लावलेत तू. इतकी हसले मी. आणि आरोहीचेही पहिले एक्सप्रेशन हेच होते, मम्मा फक्त फ्रीजच राहिलं होतं हो ना झाडं लावायचं. दोघांचेही सेम एक्सप्रेशन होते. पण आरोहीनं म्हणजे ज्या दिवशी मी लावलं त्याच दिवशी ऑब्झर्व केलं होतं आणि आरोहीच्या पप्पाने आज ऑब्झर्व केलं. बघा घरात राहून घरातल्या गोष्टींकडे माणसाचं किती लक्ष असतं ते. आता कितीतरीदा त्यांनीही फ्रीज उघडला असेल की नाही, पण तरी त्यांच्या लक्षात नाही आलं. आज त्यांच्या लक्षात आलं आणि इतके हसलेत ना ते आणि इतकं चिडवणं चाललेलं. मला खरंच ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. पण आरोहीच्या पप्पांचं असं असतं, मी मोबाईल धरला की ते चुप. माझ्याकडे मोबाईल धरायचा नाही, मी बोलणार नाही, मी काहीच नाही. त्यांना असं कॅमेऱ्यासमोर बोलताच येत नाहीत आणि त्यांना बोलायचंही नसतं. त्यांना लाज वाटते बेसिकली. त्यांचं म्हणणं असं नाही, मला कसं तरी वाटतं, मी नाही बोलणार. बोलायचं काय, इव्हन आता ते काहीतरी करत असले, मला हेल्प करत असले, कधी चहा ठेवतात, कधीतरी भाजी बनवतात, पण ते शूट करण्यासाठीही त्यांच्या हातापाया जोडावं लागतं माहिती आहे का. प्लीज थोडीशी क्लिप घेऊ द्या, पण ते घेऊच देत नाहीत. माहीत नाही का, ते नाही आवडत एखाद्याला. नसतं कोणी कॅमेरा फ्रेंडली. आरोहीच्या पप्पांबद्दल बोलतच आहे तर मला आरोहीच्या पप्पांशी निगडीतच एक कमेंट आठवली. ती ॲक्च्युली सॅटर्डेला आली होती. आजचा फ्रायडे आहे आणि मी इतके दिवस ना म्हणजे असं वाटलं मला की ठीक आहे, काय हिला रिप्लाय द्यायचा म्हणून फक्त लाईक केलं आणि रिप्लाय दिला नाही. पण ती मला काल पुन्हा आली माझ्या डोळ्यासमोर. मग मी त्यांना रिप्लाय दिला आणि खूप म्हणजे आता मी तुमच्यासोबत ती कमेंटही शेअर करते आणि त्याच कमेंटला मी काय आन्सर दिलं तेही शेअर करते. पण समोर बसते इथे फार उकळतोय मला. चला इथे निवांत बसून बोलता येईल मला, कारण काय होतं आता मी तुमच्यासोबत बोलत आहे म्हटल्यावर मला
फॅन बंद ठेवावा लागतो, नाहीतर फॅनचाच आवाज जास्त येतो आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तिथे फॅन बंद असला की म्हणजे हवाच येत नाही, मग खिडकी ओपन ठेवावी लागते. खिडकी ओपन असली की तिथनं इतक्या गाड्या वाहतात की तोच आवाज जास्त येतो, माझा आवाज अगेन तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. सो त्यामुळे इथे बसले. इथे फॅन जरी बंद असला तर इथनं दरवाज्यातनं मस्त हवा येते आणि लाईटही छान येतो. बरं, मला काय बोलायचं होतं तुमच्यासोबत, मॅग्नेटवरनं आठवलं. सो मला काय बोलायचं होतं तुमच्यासोबत की मला ना सॅटर्डेला एक कमेंट आली होती बघा. आईकडे असताना मी एक व्हिडिओ बनवला होता की मी यूट्यूबची जी जर्नी आहे ती कंटिन्यू करू का नको, त्याबाबत माझ्या घरच्यांचं काय ओपिनियन आहे. आता मी तिथे आईकडे होती, त्या दिवशी माझा निघायचा दिवस होता, म्हणजे मी त्या दिवशी घरी येणार होते. त्या दिवशी मी जरा इमोशनल होते. आता प्रत्येक वेळेस आपण कितीही दिवस आईकडे राहा आणि कितीही जवळ राहत असलो ना तरी आईकडनं निघताना आपण इमोशनल होतो. जरी डोळ्यात पाणी येत नसेल तरी एक कालवा जी आहे आपल्या मनात, आपल्या डोक्यात जी आहे चाललेली असते. सो माझी सिच्युएशन तशीच होती. पुन्हा मग तेच की घरी जायचं आहे आता, त्यानंतर यूट्यूबचं टेन्शन होतं, त्या बऱ्याचशा गोष्टी डोक्यात घोळत होत्या. सहज म्हणून मग मी माझं मन मोकळं करण्यासाठी माझ्या आईला खरं तर हा प्रश्न केला सर्वात आधी की काय करू गाई असं तसं. मग मनात एक थॉट आलं की हे सर्व मी शूट करते, म्हणजे जेव्हा केव्हा मी डिमोटिवेट होईल तेव्हा हे व्हिडिओ मला पुन्हा जे आहेत मोटिवेट करतील. खरं तर हा माझा सर्वात पहिला जे आहे थॉट होता त्यामागचा. त्यानंतर मग मी ते सर्व शूट, मग आईचंच कशाला म्हटलं, सर्वांचं शूट करते, सर्वांना माझ्या जर्नीबद्दल काय वाटतं किंवा मी जे करते आहे ते योग्य आहे का. आणि म्हणजे मला माहीत होतं त्यांच्याकडनं आपली थोडीशी स्तुती ऐकून वगैरे वगैरे मी मोटिवेट होईल किंवा ही जर्नी कंटिन्यू ठेवण्यासाठी मला जे आहे मोटिवेशन मिळेल. त्यामुळे मग मी ते सर्व शूट केलं. सो तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर 2-3 दिवसानंतर ॲक्च्युली सॅटर्डेला जो आहे मला कमेंट आली का सर्वांचं ओपिनियन घेतलं पण जो घरातला प्रमुख व्यक्ती आहे त्याचं ओपिनियन घेतलं नाही, त्यांना तुम्ही गृहीत धरता का, त्यांना तुम्ही म्हणजे काय इथे त्यांचा अपमान झाल्यासारखा वाटतोय वगैरे वगैरे. खरं सांगू का, सर्वात आधी प्लीज अशा कमेंट नका करू, भांडणं लागतील ना आमच्या घरात. खरं सांगते, पहिली गोष्ट तर मी माहेरी होते तेव्हा असाच तो थॉट मला क्लिक झाला. मी शूट केलं, अपलोड केला व्हिडिओ. त्यामागे म्हणजे खूप आधीपासून प्लॅनिंग असं वगैरे काही नव्हतं. तेव्हा जे सुचलं तेव्हा काही माझे मिस्टर नव्हते की त्यांना मी व्हिडिओमध्ये इन्क्लूड करू. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे मिस्टर कॅमेरा फ्रेंडली नाही आहेत. आता माझी फॅमिली पण नाही आहे, पण थोडंसं त्यांना जबरदस्ती केली तर ठीक आहे बोलते तुझ्यासाठी, म्हणजे फक्त आई आणि पप्पांच्या बाबतीत. बाकीचे जे काही लोक होते ते आहेत कॅमेरा फ्रेंडली की ठीक आहे, त्यांना आवडतो व्हिडिओ द्यायला. पण माझ्या मिस्टरांना नाही आवडत व्हिडिओ द्यायला. कधीतरी बघा छोट्या मोठ्या क्लिप्स मी ॲड करते ना, त्यासाठीही मला त्यांच्या हातापाया जोडावं लागतं, रिक्वेस्ट करावी लागते, तेव्हा ती काहीतरी 20-30 सेकंदाची क्लिप मला घेऊ देतात. पण त्यातही ते शब्दही बोलत नाहीत, कारण ते म्हणतात काय बोलायचं स्नेहा मला सुचत नाही किंवा मला लाज वाटते. त्यांना लाज नाही बोलावं असं वाटत, तो त्यांचा डिसिजन आहे आणि मी इथे जो आहे त्यांच्या डिसिजनचं म्हणजे मान ठेवते, बस इतकं सिंपल आहे. त्यात म्हणजे असं नवऱ्याचा अपमान करण्यासारखं किंवा त्यांना गृहीत धरण्यासारखं काहीही नाही. खरं सांगते, प्लीज असं तुम्ही मनात आणू पण नका. त्यांना व्हिडिओमध्ये यायला नाही आवडत म्हणून मी त्यांना व्हिडिओमध्ये घेत नाही. म्हणजे त्यांची अशी दुरून वगैरे एखादी क्लिप घेतली किंवा आता बड्डे वगैरे असला आणि कुठे फिरायला गेलो की ते आवडीने व्हिडिओमध्ये येतात की ठीक आहे तू शूट करते आहे कर, मी एन्जॉय करतो आहे तुम्हाला शूट कर. पण ते स्वतःहून असे बोलायला पाहत नाहीत किंवा असं एकदम फ्रंटला व्हिडिओच्या येत नाहीत. ते कम्फर्टेबल नाही आहेत. सो मी पण त्यांना पुन्हा घेऊन जोर जबरदस्ती करून अनकम्फर्टेबल कशाला करू. त्यामुळे मी त्यांना फारसं व्हिडिओमध्ये घेत नाही. आणि आता राहिली मुद्द्याची गोष्ट की त्यांचं काय मत आहे, मी त्यांना गृहीत धरते का किंवा त्यांच्या मताचा माझ्या लेखी काही म्हणजे महत्त्व आहे की नाही. सो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता मी जेवढ्या लोकांची मतं घेतली ना ते माझ्यावर डिपेंड आहे की मी ती स्वीकारावीत म्हणजे ॲक्सेप्ट करावीत किंवा इग्नोर करावीत, ते टोटली माझ्यावर आहे. पण हा जो प्रमुख व्यक्ती आहे हा माझ्या आयुष्यातलाही सर्वात महत्त्वाचा प्रमुख व्यक्ती आहे. या सर्वांनी हो म्हटलं काय नाही म्हटलं का इतकं मॅटर नाही करत, पण या व्यक्तीने जर मला म्हटलं ना स्नेहा बस झालं, सो मला व्हिडिओ तिथे स्टॉप करावे लागतील त्यांनी. आणि आता ते मला बोलत आहेत स्नेहा कर कंटिन्यू, तुला जमतं आहे, तुला आवड आहे सो कर. आणि म्हणूनच ही सर्व प्रोसेस चाललेली आहे
आता तुम्ही बघता माझ्या व्हिडिओमध्ये किती चढउतार येत आहेत, म्हणजे अगदी तळ्यात मळ्यात चालले. एखाद्या दिवशी छान न्यूज येतात, एखाद्या दिवशी नाही येत. मी मोटिवेट होते, डिमोटिवेट होते, तेव्हा हे बाकीचे लोक माझ्यासोबत नसतात, तेव्हा असतो फक्त माझा नवरा माझ्यासोबत. जितकं मोटिवेशन मिळतं त्यांच्याकडनंच मिळतं, जितकी डिमोटिवेट होते तेही त्यांच्याकडनंच होते. कारण असतं असं कधीतरी, म्हणजे मी डिमोटिवेट झाली तर त्याच्या नादी लागते, किंवा एखाद्या वेळेस मी खूप उत्साहित असेल तर ते मला आयडियाही देतात, स्नेहा असं कर तसं कर वगैरे वगैरे. आधी मी कॉमेडी व्हिडिओ भरपूर बनवायची बघा, ते सर्वजण व्हिडिओ माझे मिस्टरच मला फॉरवर्ड करायचे, असं काही बनव तसं काही बनव. सो मला हे सांगायचं आहे. आणि जर मला आजही म्हटलं स्नेहा बस झालं, तर मी आजही व्हिडिओ बंद करू शकते, म्हणजे ते तेवढी जबरदस्ती माझ्यावर करू शकतात, किंवा मला त्यांचं ऐकावंच लागू शकतं. तेच महत्त्वाचे आहे. त्यांना मी कधीच गृहीत धरत नाही, कधी धरूही शकत नाही. अपमान करणं फार लांबची गोष्ट. प्लीज असं काही मनात आणू नका. खरं सांगते, असं मनात आणू नका. जे ते म्हणतील मी तेच ऐकते आणि तेच कंटिन्यू करते, कारण शेवटी पुन्हा तेच की माझ्या आयुष्यातले सर्वात महत्त्वाचं व्यक्ती तेच आहेत. ते आनंदित असतील, त्या आनंदाने मला हे सर्व कंटिन्यू करून देत असतील तरच मी करत होते. आता हा यूट्यूबचा प्रवास तुम्हाला दिसतोय माझ्यासाठी भरपूर अवघड आहे, पण त्यापेक्षाही मोठं अवघड काम होतं आरोहीच्या पप्पांना या प्रवासासाठी मनवणं. त्यात माझे 2 वर्ष गेले. म्हणजे आत्ता माझ्या प्रवासाला यूट्यूबच्या जर 2 वर्ष कंप्लीट होत असतील तर फक्त ते 2च नाही, त्या आधीचे 2 वर्षही त्यामध्ये मला काउंट करावे लागतील, कारण ते 2 वर्ष खरे संघर्षाचे होते. प्लीज अहो प्लीज अहो प्लीज अहो करता करता 2 वर्ष गेलेत माझे. त्यामुळे तीच व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे, त्या व्यक्तीचं मत माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मी त्या व्यक्तीसोबत राहते, त्यामुळे प्रत्येक गोष्ट त्यांच्या कलाकलानेच मला घ्यावी लागते. त्यामुळे प्लीज 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 असं मनात आणू नका, आणि प्लीज अशा कमेंट करू नका. बघा, या मुलीला कालच शूज आणले नवीन कोरे, तरी हिला माझेच शूज पाहिजेत खेळायला. खरंच मुली एकदाच्या मोठ्या झाल्यात ना की आपलं राहत नाही. आता तर शूज वगैरे चाललेलं बरं झालं, माझ्या टाईपचे ड्रेस तिला आवडत नाहीत, नाहीतर माझ्या ड्रेसचंही मग काही खरं नसतं. बरं चला, आता गार्डनमध्ये आली मी, माझ्या गार्डनची कामं आटोपते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या, आणि व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स मला खूप जास्त मोटिवेट करतात, पण प्लीज निगेटिव्ह करू नका, त्या डिमोटिवेटही करून जातात. आता इतक्या महिन्यांपासून तुम्ही मला चांगल्या प्रकारे ओळखता आहात, सो प्लीज गैरसमजूत करून घेऊ नका. चला, आता स्वतःची काळजी घ्या. बाय.